नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 15 आणि 16 तारखेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तो मकर संक्रांत विशेष भाग आहे। तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे जीवा तिळाचे लाडू खूप सुंदर बनवत असतो। मग जीवाने तिळाचे लाडू बनवायला घेतलेले असतात आणि त्या पद्धतीने तो नंदिनीच्या आईला मदतही करत असतो। मग नंदिनी सुद्धा तिथे येते, सुंदर अशी काळ्या रंगाची साडी नेसलेली आहे, सगळा राग लोभ सगळं विसरून ती आलेली असते। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनीला काही लाडू वळता येत नसतात। मग जीवा नंदिनीला मदत करतो, तो म्हणतो की असं नाही करायचं, अगदी अलगद असं त्याला गोल करायचं म्हणजे तो लाडू बनला जातो। याचाच अर्थ नात्यांना सुद्धा हळुवारपणे आपल्याला हाताळता आलं पाहिजे, तरच ती नाती मजबूत होतात असं जीवा सांगत असतो। तेव्हा मात्र नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते। पण आपल्याला या व्हिडिओमध्ये काव्य आणि पार्थ यांची जी कमाल आहे ती पाहायला मिळणार आहे। काव्य आणि पार्थ या दोघांनी कशा पद्धतीने जबरदस्त असा धमाका केलेला आहे ते म्हणजे इकडे जीवाने तर नंदिनीला लाडू भरवलेलं असतो आणि तिचं तोंडसुद्धा गोड केलेलं आहे, तर इकडे काव्याने रम्याचा पतंग कापलेला आहे। कशा पद्धतीने काव्याने एंट्री केली ते आपण पाहणार आहोत। इकडे पार्थ त्याचबरोबर युग आणि रम्या हे दोघंही आता पतंग उडवत असतात। तेव्हा मात्र खूप छान एन्जॉयमेंट झालेली असते आणि इकडे रम्या मात्र खुश असते कारण तिच्याबरोबर पार्थ असतो, तिला खूप छान वाटत असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे दोघं जण बोलत असतात। युग म्हणत असतो काप काप रम्याचा पतंग काप, असं युग सांगत असतो। आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो काय रम्याचा पतंग, आणि अचानक रम्याचा पतंग कापला जातो। युग इकडे म्हणतो की पार्थ म्हणतो की मी नाही कापले रम्याचा पतंग, रम्याचा पतंग कोणी कापला? तर इकडे काव्या सुद्धा पतंग उडवण्यामध्ये तरबेज असते। काव्या तिथे येते आणि सांगू लागते मी कापला रम्याचा पतंग असं ती सांगू लागते आणि सगळेजण पाहतच राहतात। खूप मोठा धक्का बसलेला असतो तो रम्याला आणि पार्थला। त्याहीपेक्षा पार्थ काव्याकडे का पाहत राहतो तर काव्या खूप सुंदर दिसत असते, खूप छान अशी तिने साडी नेसलेली असते, काळ्या रंगाची छान तयार होऊन आलेली असते, प्लस गॉगल लावलेला असतो आणि पार्थ मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहतो। फायनली तो दिवस आलेला असतो आणि इकडे पार्थ खुश झालेला आहे आणि रम्याला पाहून अगदी तो पागल झालाय असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आणि रम्याची जी एंट्री झाली आहे तेव्हा रम्या म्हणते देशमुख माझ्याकडे काय बघताय, पतंग उडवताय ना तुम्ही, नाही तिकडे लक्ष द्या, असं म्हणत तिने पार्थलाच टोला लगावलेला आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।